धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून इचलकरंजी परिसरात पूर स्थितीची चिन्हे पुन्हा स्पष्ट दिसू लागली आहेत। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 60 फूट इतकी नोंदवण्यात आली असून इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आल्याने नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। इचलकरंजी पंचगंगा नदीवरील लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून सुरक्षेच्या कारणास्तव तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। नदीकाठावरील गणपती मंदिरातही पाणी शिरले असून परिसरातील मळी भागातील शेतीमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। 2 दिवसांपूर्वी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नदीची पाणी पातळी सुमारे 1.5 फुटांनी घटली होती। मात्र राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने नदीने पुन्हा धोक्याची वाट धरली आहे। सध्या पंचगंगा नदीवरील 38 बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेने पंचगंगा नदी परिसरात अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले आहे। नागरिकांना नदीपात्राजवळ जाणे टाळण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हवामान विभागाने पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे।